रोज रोज टिफिनला काय द्यायचं म्हणून प्रश्न पडत असेल ना, तर असा पनीर राईस बनवून आहे ना नक्कीच देऊ शकता बरं का. आणि सकाळच्या घाईगडबडीमध्ये आहे ना इझिलीसुद्धा होऊन जातो. तर त्यासाठी बघा 1 ते 1.5 वाटी असं तांदूळ घेतलेलं आहे. आता कुठलंही घ्या तुम्ही तांदूळ, पण इथे मी जुना बासमती घेतलेला आहे. त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊया आणि साधारणतः एक 15 ते 20 मिनिट आहे ना असंच मी भिजवून घेतलेले आहेत. 15 ते 20 मिनिटानंतर झाकण खोलूया आणि त्यामध्ये आता थोडेफार खडे मसाले घालून घेऊया. खडे मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरी, 1 विलायची, त्याचबरोबर जिरेसुद्धा आहेत बरं का. 2 लिंबाच्या फोडी टाकलेल्या आहेत. चवीनुसार मीठ टाकूया, तेल टाकूया आणि अगदी 90% होईपर्यंत आहे ना शिजवून घेऊया. भात शिजतोय तोपर्यंत लगेच एका साईडला वाटण बनवायला घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या टाकूया, त्याचबरोबर आल्याचे तुकडे, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर, सोबतच आहे ना हिरव्या मिरच्या टाका. हिरव्या मिरच्या जर टाकायच्या नसतील ना तर ऑप्शनल आहे बरं का, नका टाकू, स्किप करा. मिक्सरला लावून वाटण बनवून घेतलेलं आहे. एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे आहेत. आता मी एवढेच घेतलेले आहेत बरं का. जर जास्तीचंच पनीर आवडत असेल ना तर खूप जास्तसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये मसाले टाकूया, हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला. सोबतच आहे ना लाल तिखटसुद्धा टाकते आहे. हिरव्या मिरच्या जरा टाकलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखटचं प्रमाण आहे ना बघूनच टाका. चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आणि सर्व असे मसाले टाकल्यानंतर आहे ना मस्त अशी भन्नाट चव येते बिर्याणीला बरं का. यानंतर आत्ताच बनवलेली आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिन्याची पेस्टसुद्धा यामध्ये टाकायची आहे. 2 ते 3 चम्मच आहे ना दहीसुद्धा टाकायचं आहे आणि सर्व मसाले पेस्ट जी आहे ना ती पनीरला आहे ना लावून घ्यायची आहे, मिसळून घ्यायची आहे आणि साधारणतः 10 मिनिटे हे सुद्धा रेस्ट करण्यासाठी बाजूला म्हणून ठेवून द्यायचं आहे बरं का, झाकण ठेवून. मस्त अशी ही पनीरचा राईस जो आहे ना तो खरंच खायला आहे ना जबरदस्त लागतो आणि मुलंसुद्धा शाळेतून डबा आहे ना फिनिश करून येतात. रोजच आपण भाजी किंवा चपाती देत असाल ना तर कंटाळा येतो आणि टिफिन काय ते संपवून येत नाही आहे. तर त्यासाठी कधी-कधी असा जुगाडसुद्धा करायचा. आता बघा एका साईडला आहे ना राईससुद्धा शिजलेला आहे. तर तो आपण आहे ना काढून घेऊया आणि एका चाळणीमध्ये आहे ना ठेवून देऊया. म्हणजे जे अतिरिक्त पाणी होतं ना ते पूर्णपणे काढून निथळून घेतलेलं आहे. मस्त असा मोकळासक भात जो आहे ना तो शिजला गेलेला आहे. कढई ठेवूया जाडबुडाची. त्यामध्ये तेल टाकूया. सोबतच उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा अगदी मऊ होईपर्यंत वाट पाहूया. यानंतर यामध्ये टाकायची आहे 2 ते 3 अशी टोमॅटोची प्युरी. ह्या मसाल्यामुळंच हो जो राईस आहे ना खूप छान लागतो बरं का. त्यामध्ये आता मी जास्तीचे काही इन्ग्रेडियंटसुद्धा वापरले नाही आहे. फक्त कांदा, टोमॅटो असेच मी मसाले वापरलेत. वाटाणा, गाजर, शिमला मिरची काहीच टाकलेलं नाही आहे. पण ह्या ग्रेव्हीमुळे आहे ना मस्त अशी चव येते बरं का पनीर राईसला. आता मॅरिनेशन केलेलं जे पनीर आहे ना ती यामध्ये टाकून दिलेले आहे आणि राहिलेला थोडासा मसाला यामध्ये भांड्यामध्ये होता, तर अगदी थोडंफार पाणी टाकून आहे ना परत एकदा ह्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता दुसरे काहीच इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे. सर्व मसाले आपण अगोदरच टाकलेला आहे. खूप काहीसं पनीरला शिजवायचं सुद्धा नाही आहे, कारण पनीर जे आहे ना ते खूप असं रबरासारखं होईल आणि तुटणार नाही आहे व्यवस्थित. तर त्यासाठी आहे ना अगदी 2 मिनिट आहे ना अशीच ग्रेव्ही फक्त थोडीशी शिजवून घ्या. आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये समोर दिसतच असेल किती सुरेख अशी ही जी ग्रेव्ही आहे ना ती तयार झालेली आहे. तर ह्यातलीच ग्रेव्ही जी आहे ना ती थोडीफार काढून घेऊया. आता मी ग्रेव्ही यासाठी काढून घेते की जेणेकरून आहे ना 2 थर लावणार आहेत मी राईसचे. तर त्यासाठी ना ग्रेव्ही बाजूला काढून घेते. अगदी थोडीफार ग्रेव्ही कढईमध्ये ठेवलेली आहे. यावरती राईस टाकूया. गॅसची फ्लेम आहे ना कमीच ठेवायची आहे बरं का. एक थरला जो राईस टाकलेला आहे तो पूर्णपणे असा पसरवून घ्यायचा आहे ग्रेव्हीवरती आणि परत एकदा जी ग्रेव्ही काढलेली आहे ना ती यावरती टाकून द्यायची आहे. आणि सुगंध आहे ना खूपच छान येत होता बरं का खरंच. आणि चव म्हणाल तर आहे ना एकच नंबर होती. आणि मला वाटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, तुम्हालासुद्धा तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये देता येईल. तर त्यासाठी पनीरची ग्रेव्ही भातावरती टाकून दिल्यानंतर परत एकदा ह्यावरती आपण आहे ना राईसचा थर लावूया.
जर सकाळ सकाळी आहे ना टाईम असेलच तरच तुम्ही थर लावा, नसेल तर तुम्ही अगदी ग्रेव्हीमध्येच राईस टाकून मिक्स केल्यानंतर आहे ना थोडंसं 5 मिनिटासाठी आहे ना झाकण ठेवून वाफ द्या. मस्त असे पनीर राईस होतो बरं का त्या पद्धतीने सुद्धा. पण माझ्याकडे आहे ना टाईम होता तर त्यासाठी मी असा थर लावलेला आहे. राईसचा थर लावून झाल्यानंतर यावरती टाकायचं आहे पुदिन्याची पानं, तसेच बारीक चिरून कोथिंबीर टाकते आणि थोडंसं आहे ना होल पाडून घ्यायचं, जेणेकरून खालची वाफ आहे ना वरतीसुद्धा येईल आणि राईससुद्धा मस्त असा स्टीम होईल खूप कमी वेळामध्ये. तर त्यासाठी असे होल पाडून घेतलेले आहे. आणि आता यावरती सर्वात शेवटी टाकायचं आहे महत्त्वाचा घटक, तो म्हणजे असा साजूक तूप. साजूक तूप टाकल्याने ना मस्त असा फ्लेवर येतो, खायलासुद्धा खूप जबरदस्त लागते. आणि एक झाकण ठेवून आहे ना अगदी 10 मिनिटासाठी कमी गॅसवरती आहे ना वाट पाहूया बरं का. आता यावरती जड काहीसं तर ठेवायचं आहे, म्हणून मी आहे ना उकळी ठेवते आणि एक 10 मिनटासाठी वाट पाहूया. यानंतर आहे ना झाकण खोलून दाखवते तुम्हाला. बघा किती सुरेख अशी ही बिर्याणी जी आहे ना ती तयार झालेली आहे. मस्त असा स्टीम झालेली आहे, दम लागलेला आहे. आणि खोलून अगदीच दाखवते. सुगंध तर आहाहा, खरंच घरभर पसरत होता बरं का. अगदी आपण नॉनव्हेज बिर्याणी जशी बनवतो ना सेम त्या पद्धतीचा. आणि राईससुद्धा शिजला गेलेला आहे. आणि खोलून पाहूया, मस्त अशी जबरदस्त बिर्याणी किंवा पनीर राईस म्हणा तयार झालेला आहे. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये एकदा तरी जरूर बनवा. आणि मस्त थोडीशी ग्रेव्ही राहिलेली होती, सोबतच दही, लिंबू पिळून एन्जॉय केलं. तर मग तुम्हीही बनवा आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.